नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी काही अतिशय महत्त्वाच्या मोठ्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर सध्या समोर आलेली आहे, कारण की बरेच शेतकरी आपले नमो शेतकरी सन्मान निधी योजना त्यासोबतच PM किसान सन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्यांचा हप्ता जो आहे तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयीची महत्त्वाची माहिती सरकारने दिली आहे. ती माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की सध्या आता जी आपली 1 रुपयात पीक विमा योजना आहे त्या योजनेवर संकटाचे ढग जे आहेत ते जमा झालेले आहेत. कारण की सध्या राज्यात लाडकी बहीण योजना त्यासोबत पालकमंत्री पद आणि त्यानंतर बीडमधील घटना व आता पीक विमा योजनेवरून राज्यातील राजकारण जे आहे ते तापलं केलं आहे. आणि कारण की गेल्या वर्षी या योजनेमध्ये बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे आणि त्यानंतर या योजनेलाच घरघर लागण्याची भीती सध्या व्यक्त होत आहे. आणि 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये बदल करून शेतकऱ्यांना आता 1 रुपयाऐवजी 100 रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे. आणि कृषी आयुक्तालयाच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आणि 1 रुपयात पीक विमा योजना जी आहे तर ती बंद होणार का, असा हा सवाल आहे तर तो विचारण्यात आला आहे. तर राज्य सरकारने सर्वसमावेशक पीक विमा योजना जी आहे ती राबवत असते आणि त्यामध्ये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 1 रुपयावरून सहभागी होता येते. परंतु बीडमध्ये जे बोगस पीक विमा प्रकरण समोर आलं आहे त्यानंतर या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि ही योजना बंद होणार का अशी चर्चा राज्यभर रंगली आहे. आणि त्यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि या योजनेविषयीचा जो काही निर्णय असेल तर तो कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच जे भाजपचे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या गावात असे गैरप्रकार झाले आहेत त्यांच्यावर कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तर 1 रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलं होतं आणि या प्रकरणात 2 दिवसापूर्वी काही जणांवर कार्यवाही सुद्धा करण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. तर एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की जो काही 1 रुपयात पीक विमा योजना आहे तर तो बंद करायचा आहे किंवा चालू करायचा याचा जो काही निर्णय असेल तर तो कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल अशी माहिती स्वतः कृषी मंत्री यांनी दिली आहे. तोपर्यंत ही योजना जी आहे ती आता संभ्रमातच राहणार आहे. यानंतर मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी दुसरी एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं जे आश्वासन आहे ते देण्यात आलं होतं. परंतु आता मुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर बोललो नसल्याचं सांगत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. आणि शेतकऱ्यांना जर कर्जमाफी दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. आणि यावेळी आमदार दानवे म्हणाले की पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा झाली नाही आणि यामुळे 2 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना जे आहे ते स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की जे आपले शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन आहे तर ते कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं परंतु त्या संदर्भात अजूनसुद्धा एक शब्दही काढलेला नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींनाही दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र सत्तेवर येताच लाडक्या बहिणींचे पैसे कमी करण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू आहे. शिवाय कृषी मंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललं नसल्याचंच म्हणत आहेत आणि जनतेला फसून महायुती सरकार सत्तेत आल्याचा आरोप आमदार दानवे यांनी केला आहे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने दरेगाव येथे गेल्याचं बोललं जात आहे. आणि याकडे लक्ष वेधले असता आमदार दानवे म्हणाले की एकनाथ शिंदे आता काहीही करू शकत नाहीत, कारण 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे यांनी अनागोंदी कारभार केला. त्यांचे सर्व रेकॉर्ड भाजपने सांभाळून ठेवले आहेत आणि शिंदे सेना ही भाजपसाठीच काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. परंतु एक सर्वात मोठी अपडेट म्हणजे की जे शेतकरी कर्जदार आहेत ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. तर मित्रांनो, यानंतर आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत ते नमो शेतकरी आणि PM किसानच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि अशा सर्व शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास 92.50 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर सध्या समोर आली आहे. कारण की 25 जानेवारीनंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी तर फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. आणि त्यानुसार तुम्ही ते स्पष्टपणे पाहू शकता की प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ हा 25 जानेवारीनंतर शेतकरी बांधवांना देण्यात येईल. आणि पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती 19 जानेवारीपर्यंत मागवण्यात आली आहे. आणि केंद्राचा 19वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्तासुद्धा वितरित होईल असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातील 5 लाख लाभार्थ्यांसह राज्यातील 92,50,000 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. आणि त्यातील 19 लाखाहून अधिक महिला ज्या आहेत त्या शेतकरी आहेत. तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यातील 62,615, तर पंढरपूर तालुक्यामध्ये 60,014 आणि सांगोल्यामध्ये 57,700, तर माळशिरस तालुक्यातील 56,355 आणि माढा तालुक्यातील 53,879 शेतकरी जे आहेत ते PM किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थी आहेत. आणि याशिवाय अक्कलकोट तसेच बार्शी तालुक्यामध्ये
तर मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यामध्ये 79,000 तर दक्षिण सोलापूरमध्ये 35,000 तर उत्तर सोलापूरमध्ये 14,000 शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या सन्मानित योजनेचा 19वा हप्ता हा जो आहे तो मिळणार आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सन्मान निधी वितरित झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना काही दिवसांनी राज्याचा नमोचा लाभसुद्धा दिला जाणार आहे. आणि जवळपास 4,366 शेतकरी बांधवांनी KYC केलेली नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी KYC केले नाही त्या शेतकऱ्यांना जो आहे तो नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही. त्यासोबत PM किसानचा हप्तासुद्धा या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार नाही. तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आली होती. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना, मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ, ही माहिती, अपडेट नक्की शेअर करा. त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.